आजही माझी मागणी आहे आणि मी अर्थसंकल्पावर बोलताना आकडेवारी सहित मी हा मुद्दा पुन्हा मांडणार आहे। कदाचित हा मुद्दा राहिला असेल, पण हा मुद्दा आता राज्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि या दृष्टीने उत्पन्न वाढवण्याच्या स्तोत्राबद्दलही मी चर्चा करणार आहे। पण शेतकऱ्यांना मात्र या दृष्टीने कर्जमुक्ती देण्याचा विचार सरकारने करावा ही मी विनंती विधानसभेत निश्चित करणार। तुम्हाला अजून इतर काय अपेक्षित आहे आता? कारण की बजेटमध्ये तर तसं पॉप्युलर घोषणा मुद्दावून केल्या नाहीत, शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे असं वित्तमंत्र्यांचा दावा आहे, अजितदादांचा। नाही, प्रश्न शिस्त लावणे किंवा लोकप्रिय घोषणांचा नाही। आपण जो राज्याच्या प्रगतीचा विभिन्न क्षेत्रामध्ये एक आराखडा तयार करतो त्यानुरूप असणाऱ्या संसाधनाचा महत्तम उपयोग करणं म्हणजे अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्प हा जनतेच्या प्रतिनिधींचा असावा, हा अधिकाऱ्यांचा असता कामा नये याची काळजी घ्यावी लागते। आम्ही लोकांमध्ये जातो, लोकांच्या समस्या ऐकतो, ते प्रश्न या अर्थसंकल्पातून कसे सोडवायचे हे सोडवताना त्या दृष्टीने आपण विविध तरतुदी कशा करायच्या याचा विचार अर्थसंकल्पामध्ये करतो आपण। नितेश राणेंनी एक ट्विट करत म्हटलेलं आहे की मटन विकणार सुद्धा आता हिंदूच असला पाहिजे आणि त्यासाठी मल्हार सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे। आज अर्थसंकल्पाचा दिवस आहे। मला वाटतं की आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली पाहिजे। 365 दिवसापैकी राज्याच्या प्रगतीची चर्चा करणारा हा एक दिवस आणि म्हणून मला वाटतं की आता हे विषय जे आहे हे विषय उद्याही आपल्याला बोलता येईल, पण अर्थसंकल्प हा महत्त्वाचा आहे। ज्या घोषणा ज्या गेल्या वेळेस केल्या होत्या त्या घोषणाला मुख्यमंत्री कुठेतरी धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न, धनंजय मुंडे यांच्याकडे यापूर्वीपासूनच सगळी माहिती होती पण त्यांनी ती दिली नाही। असं काही नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी कोणालाही वाचवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही। भाऊ, गेल्या वेळी ज्या योजना खरं तर आल्या होत्या म्हणजे तीर्थयात्रा असेल, अन्न पुरवठा असेल, शिवथाळी भोजन असेल, या योजनेचा कुठेही उल्लेख आहे त्या बजेटमध्ये होताना पाहायला मिळाला नाही, त्यामुळे विरोधक नाही, बजेटमध्ये खरं तर जुन्या योजनांचा उल्लेख व्हायचा प्रश्नच उपस्थित होत नाही। या अगोदरच्या बजेटमध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर या वर्षाचा संकल्प काय, मागे ज्या घोषणा केल्या त्या घोषणांच्या संदर्भातल्या तरतुदी सांगता येईल, पण त्याचा प्रत्येक योजनेचा जर उल्लेख केला तर इतक्या योजना या सरकार विविध अर्थसंकल्पामध्ये घोषित करीत असते की त्या सर्व योजना जर लिहायची सुरुवात केली तर हे बजेटचं पुस्तक तर 200-300 पानाचं होईल। नाही, त्यालाच कुठेतरी तरतूद केलेली दिसत नाहीये। नाही, आता हे तर विस्तृत बजेट जेव्हा वाचू तेव्हा लक्षात येईल। मागच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे 30 कोटी रुपयाची तरतूद होती, यावर्षी त्याच्यामध्ये काही वाढ झाली आहे का हे बघावं लागेल। नंबर 2 आपल्याला बघावं लागेल की ज्या शेतकऱ्यांच्या विविध योजना आहेत त्या तरतुदींमध्ये किती वाढ झाली याचा अभ्यास केल्यावरच या संदर्भामध्ये आपल्याला भाष्य करता येईल। त्यांनी मोफत विजेच्या संदर्भामध्ये 7,000 कोटीच्या आसपासची घोषणा आणि तरतूद घोषित केली आहे, पण लाडक्या भावाच्या संदर्भात जी योजना आहे त्याची तरतूद किती आहे ती काही घोषित केलेली नाही। तर ते तर विस्तृत जे पुस्तिका वाचू 11 महिन्यापर्यंत वाढवली, पण नवीन जे आहेत त्यांना आपण यामध्ये घेणार आहोत की नाही हे तपासावं लागेल ना। शेवटी जर तुम्ही आज जो तारांकित प्रश्न जागा तो आकडा बघितला तर आत्ता पोर्टलवर भारत सरकारच्या महाराष्ट्राच्या बेरोजगारांची जी यादी आहे ती 25.20 लक्ष आहे। ही तर त्या तरुणांनी टाकलेली यादी आहे की ज्या तरुणांनी त्याची नोंदणी केली, अजून किती आहे माहीत नाही। आता 25.20 लक्षांची नोंदणी आहे, तर मग त्या दृष्टीने या योजनेमध्ये आपण त्यांचं स्किल कसं वाढवणार आहोत, त्यांना अजून अपग्रेड आणि अपडेट कसं करणार आहोत, तर हे तर विस्तृत माहिती त्या बजेट पुस्तिका वाचल्यानंतर लक्षात येईल की त्याच्यावरची तरतूद किती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।